ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। सोमपुरी महाराज की जय। मंत्र पुष्पांजलि वाहू, मंत्र पुष्पांजलि वाहू बाबाला, मंत्र पुष्पांजलि वाहू। ताल मृदंग विनविचे सुस्वर, ताल मृदंग विनविचे सुस्वर, डोंगित कार्य बजाऊ बाबाला, मंत्र पुष्पांजलि वाहू, मंत्र पुष्पांजलि वाहू बाबाला, मंत्र पुष्पांजलि वाहू। घाली लोटांगण वंदिन चरण, घाली लोटांगण
वंदिला चरण डोळ्याने पाहिल रूप तुझे डोळ्याने पाहिल रूप तुझे मंत्र पुष्पांजली वाहुबा मंत्र पुष्पांजली वाहुबा मंत्र पुष्पांजली वाहु मंत्र पुष्पांजली समर्पयामि सद्गुरु सोमपुरी महाराज की जय अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शिवलाल समर्थ सद्गुरु श्री सोमपुरी महाराज की जय। आज श्रावण सोमवारातील पहिला श्रावण सोमवार हे आमच्या गावातील आराध्य दैवत श्री सोमपुरी महाराजांचं मंदिर शिरला गावातील एक किलोमीटर अंतरावर वसलेलं सोमपुरी महाराजांचं मंदिर निसर्गरम्य ठिकाणामध्ये आहे। बघा तुम्ही किती चांगला व्ह्यू इथून दिसत आहे। सोमपुरी महाराज हे आमच्या गावातील एक आराध्य दैवत म्हणून ओळखले जातात। त्यांची इथं समाधी आहे। बघा इकडं वडाचं झाड आहे। इथं वटसावित्रीला बायका येऊन वडाला त्यांनी पूजासुद्धा घातलेली असेल हो आहे। बघा खूप छान व्ह्यू दिसतोय। इथं आल्यावर सर्वांना मन प्रसन्न होतं। असं हे सोमपुरी महाराजांचं मंदिर आहे। इथं सर्व धर्मांचे लोक येतात। असं नाही आहे की बघा पिंपळाचं झाड इथं सोमपुरी महाराजांचं मंदिर इथं पहिले मागे हे आता थोडं ओसाड झालं आहे साईडचं पण इथं कोणाचे नवस वगैरे असला तर तिथं नवसाचा कार्यक्रम वगैरे केला जातो। हे बाहेर जायचा रस्ता मी सकाळीच आले होते। सोमपुरी महाराजांची आरती वगैरे झाली। हे बघा बघा किती छान आहे। दिवसभर आपण इथं बसू शकतो। आपलं मन एकदम प्रसन्न होतं या ठिकाणी येऊन। बघा हे बघा विहीर आहे इथं पिण्याचं पाणी सुद्धा आहे। तिकडे बघा भोजनगृह दिसतंय। तिकडं सुद्धा नवस असला त्याचा आपण कार्यक्रम करू शकतो। माझ्या मुलीचा वाढदिवस होता तेव्हा मी इथं केला होता सोमपुरी महाराजांच्या मंदिरामध्ये। मी कधी गावी आली तर नेहमी इथं सोमपुरी महाराजांच्या मंदिरात येते कारण मला इथे येऊन खूप प्रसन्न वाटते। बघा मेरा क्या बिगड़ेगा बाबा मुझ पे तेरा आशीर्वाद। तू धन है मैं धनवान बाबा तू मेरा अभिमान। तेरे चरणों में ही रहना जब तक मेरे तन में प्राण। मेरे बाबा